पवारांचे पुत्र जय पवार यांनी अजित पवारांचा मृत्यू ज्या व्हीएसआर कंपनीच्या विमानात झाला त्याच कंपनीचं हे विमान आहे। पायलटच्या खुर्चीवर डाराडूर झोपलेली ही व्यक्ती आहे रोहित सिंग आणि हे रोहित सिंग आहेत व्हीएसआर कंपनीचे मालक। विमान हवेत असताना हे रोहित सिंग पायलटच्या खुर्चीवरती झोपल्याचा व्हिडिओ जय पवारांनी पोस्ट केलाय। अगदी नेमकं 2 दिवसांपूर्वी डीजीसीएनं अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा अहवाल प्रसिद्ध केला। त्यावरही शंका उपस्थित करत जय पवारांनी आज रोहित सिंग यांचा व्हिडिओ पोस्ट केला आणि कठोर कारवाईची मागणी केली। जय पवारांनी नेमकी काय मागणी केलेली आहे, त्यांच्या काय भावना होत्या, हा व्हिडिओ पोस्ट करताना पाहण्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला। जय पवारांनी आर्त हाक या पोस्टच्या माध्यमातून मारलेली आहे। माझ्या वडिलांना आपण गमावलं, ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे। या व्हिडिओमध्ये व्हीएसआरचे मालक रोहित सिंग मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसतायत। आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही। हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे। मी डीजीसीएला ठामपणे मागणी करतो की या प्रकरणामध्ये तात्काळ कठोर कारवाई करावी। ही संपूर्ण चौकशी होईपर्यंत व्हीएसआरची सर्व विमानं तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत। रोहित सिंग यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जय पवारांनी या पोस्टमध्ये केलेली आहे आणि ही एका मुलाची आर्त हाक आहे असं त्यांनी म्हटलंय। माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी आणि यावरच आधारित आमचा दुसरा प्रश्न आहे, तो पाहायला जाऊया पोल सेंटरला। आजचा आपला दुसरा प्रश्न आहे, उड्डाणाच्या वेळी पायलटच्या सीटवर झोपलेल्या व्हीएसआर कंपनीच्या मालकावरती कायदेशीर कारवाई करा। जय पवारांच्या मागणीशी सहमत आहात का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत, जरूर व्यक्त व्हा। अजित पवारांच्या दुर्घटनेनंतर आमदार रोहित पवारांनी 4 पत्रकार परिषदा घेतल्या, काही गंभीर आरोप केले। व्हीएसआर व्हेंचर्सवरही रोहित पवारांनी गंभीर आरोप केले होते आणि दुसरीकडे अजितदादांच्या राष्ट्रवादीतून अमोल मिटकरी अशाच लाईनवरती भूमिका घेत होते। अनेकांनी दुर्घटनेवरती संशय व्यक्त केला होता, मात्र पुढे येऊन भूमिका घेताना फार कमी नेते दिसत होते। त्यातच आता जय पवारांनी हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर अनेक नेत्यांनी पुढे येत व्हीएसआर कंपनीवरती टीका केली। आज रोहित पवारांनी जय पवारांच्या पोस्टचा आधार घेत अपघाताला जबाबदार असणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा दिलाय। हे पाहण्यासाठी आपण मीडिया सेंटरला जाऊयात। रोहित पवारांनी इशारा दिलेला आहे, हाच तो व्हीएसआर कंपनीचा मालक रोहित सिंग। आज तो जणू काही राज्यातील सगळ्याच मोठ्या नेत्यांपेक्षा मोठा झालाय आणि याच्याच लग्नाला केंद्रातील मंत्रिपदावरील आणि राज्यातील सत्तेतील बडे नेते गेले होते, म्हणूनच त्याला वाचवण्याचा सगळीकडनं प्रयत्न होताना दिसतोय। विमान हवेत असताना स्वतः पायलट असूनही झोप काढतानाचा माझे बंधू जय पवार यांनी शेअर केलेला हाच तो व्हिडिओ। डीजीसीएची आजपर्यंतची संपूर्ण हालचाल बघता त्यांच्याकडनं यावर कारवाई होईल की नाही याबद्दल आमच्या मनात शंका आहे, पण अजितदादांच्या विमान अपघाताला जबाबदार असलेल्यांना मात्र आम्ही कदापि सोडणार नाही। रोहित पवारांनी पुन्हा एकदा